फक्त 2च दिवस थोडंसं तुम्हाला किंवा वॉइस कन्व्हिनियन्स किंवा असं काही होऊ शकतं. तर तसं काही खूपच जास्त होत असेल तर मला तसं सांगा, किंवा मग आपण कंटिन्यू करूया. कारण परत आता 2 दिवस थांबावं लागेल नाही लेक्चर घ्यायला, हो की नाही. त्यापेक्षा काय करू, आपण क्लासरूममधून परवापासून घेऊया. अरेंजमेंट्स ऑफ दिस सेक्शन. दिस इज द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. आता या मी माझा कॅमेरा ऑफ ठेवते आहे कारण तुमचं स्क्रीनवर फोकस होईल. बाकी नंतर परवापासून मी आणि स्क्रीन दोन्ही दिसेल तुम्हाला. आताही मी दिसू शकते स्क्रीनवर, तसं काही नाही आहे. बट चला मी आता तेवढी सेटिंग करत बसत नाही 2 दिवसासाठी. आज आणि उद्या आपण असंच लेक्चर घेऊया अँड देन परवापासून मीही तुम्हाला स्क्रीनवर दिसेल अँड तुम्हाला हा ॲक्टचं PDF पण दिसणार आहे. मी डायरेक्टली PDF याच्यासाठी घेत असते कारण कुणाजवळ ॲट द टाईम लिंक येते तेव्हा बुक्स अवेलेबल नाही आहे, किंवा कोणी ऑफिसमध्ये किंवा कोणी कुठे राहतं तर तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबतच अभ्यास करू शकता. बरोबर आहे की नाही. ओके. तरीही पटकन मेसेज करा. काही जरी अडचणी आल्या तरी मी पटकन पाहते आणि आवाज वगैरे क्लिअर नसेल तर आपण ते करून घेऊया कंटिन्यू. येस मॅम, आवाज येतोय. गुड. ओके. बाकीचे बॅचमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत बट ते ॲडमिट झालेले नाही, कदाचित त्यांना रेकॉर्डेड हवे असेल त्यामुळे ते रेकॉर्डेड बघतील. आता इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट याबद्दल थोडंसं हिस्टॉरिकल आपण जाऊया. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट हा बनला आहे 1947ला आफ्टर दी आय थिंक लेबर लॉ च्या नंतरचा की आधीचा आहे. ओके, तो आपला विषय नाही. आपल्याला हिस्ट्री येणार नाही की इंडस्ट्रियल लॉ कधी बनला आहे किंवा त्याचे काय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, नाही. आता आपल्याला एक इथे बघायचं आहे की इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टचं काय पर्पज आहे आणि तो का बनला आहे. सगळ्यात मोठा पर्पज आहे की इंडस्ट्रियल डिस्प्यूट्सला सॉल्व करणे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्समध्ये कोणी इथे ऑफेन्सेस केले असेल तर त्यांना पेनल्टीज प्रोव्हाइड करणे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्सचे मॅटर सॉल्व करण्यासाठी, ट्रायल चालवण्यासाठी स्पेशल कोर्ट, स्पेशल कमिटीज, स्पेशल ऑथॉरिटी प्रोव्हाइड करणे. आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूटशी रिलेटेड ज्या काहीही प्रोसिजर होतात किंवा ज्या काहीही प्रोव्हिजन्स असतात त्याचे इथे सगळे एक्सप्लेनेशन या ॲक्टमध्ये, डेफिनेशन या ॲक्टमध्ये दिलेले आहे. ठीक आहे की नाही. हा आहे आपला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टचा पर्पज. डिस्प्यूट्स बिटवीन द इंडस्ट्री अँड द वर्कर्स, डिस्प्यूट्स बिटवीन द वर्कर्स अँड वर्कर्स, हे सगळे नियम आपल्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूटशी रिगार्डिंग, म्हणजेच काय डिस्प्यूट कुठले आहेत, इंडस्ट्रीशी रिगार्डिंग जे काहीही डिस्प्यूट्स असेल ते या ॲक्ट्समध्ये कव्हर होतात. ओके, क्लिअर आहे. नाव कम टू द नेक्स्ट. ओके, शॉर्ट टायटल, एक्सटेंड्स अँड कमेन्समेंट. ठीक आहे की नाही. शॉर्ट टायटल, एक्सटेंड्स अँड कमेन्समेंट काय आहे. तर शॉर्ट टायटल, एक्सटेंड्स अँड कमेन्समेंटमध्ये जर आलोय आपण इथे, तर सगळे जॉईन झालात का बघून घेते मी एकदा. येस, येतच आहे अजून तुम्ही. ठीक आहे, जॉईन होऊ शकता. तर शॉर्ट टायटल, एक्सटेंड्स अँड कमेन्समेंट डेफिनेशन आणि नंतर 2A सेक्शन ॲडेड आहे इथे, दॅट इज डिसमिसल एक्सेट्रा ऑफ द इंडिव्हिज्युअल वर्कमन टू बी डीम्ड टू बी द अन इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. आता या ॲक्ट्समधनं MPSCच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही फेमस, सगळ्यात आधी तर आपल्याला सेक्शन्स महत्त्वाचे आहे की कुठल्या सेक्शन्समध्ये काय दिलेलं आहे. थर्डमध्ये डेफिनेशन्सवर कमीत कमी 2 प्रश्न येऊ शकतात. एक ॲव्हरेज बघितला तर 2 सेक्शनवर एखादा प्रश्न येऊ शकतो. 2 ते 3ही सेक्शन आपल्याला इथे 2 ते 3 प्रश्न डेफिनेशनवर येऊ शकतात. त्यामुळे डेफिनेशन खूप व्यवस्थित करणे गरजेचं आहे. आता ही PDF अशीच राहणार आहे, म्हणजे तुम्हाला मी काय शिकवलं हे लक्षात येईल. ही PDF मी तुमच्याकडेच ठेवणार आहे, म्हणजे सगळ्यांकडेच ती अवेलेबल असेल. हा एक आहे पॉईंट. ठीक आहे की नाही. म्हणजे आपल्याला सेक्शन काय काय या ॲक्टमधनं करायचं आहे हे तुम्ही आत्ताच इथे पाठ करून घ्यायला हरकत नाही. तर बघूया आपण लिस्ट की काय काय करायचं. मी इथे लिस्ट काढती आहे तुमची. ठीक आहे, इथून काढूया. एक की आपल्याला सेक्शन्स लक्षात ठेवायचे जे की इम्पॉर्टंट सेक्शन्स आहे IMP, की एक्झॅक्टली आपल्याला सेक्शन कुठले पाठ करून ठेवायचे, कुठल्या सेक्शन्समधून आपल्याकडे इथे हा ॲक्ट विचारण्यात येणार आहे. ठीक आहे. आता सेकंड आहे आपल्याकडे, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. माझा कॅमेरा पण दिसेल असं मी ट्राय करते आहे. थोडंसं आज आवाजाचा होऊ शकतो प्रॉब्लेम, सो प्लीज मी तेवढं इग्नोर करा. आजच्या दिवस खूपच जास्त प्रॉब्लेम होत असेल तर सांगा.
ठीक आहे, तसं मी माईक लावलेलाच आहे. सेक्शन IMP, त्यानंतर काय सेक्शन लक्षात ठेवायचे आहे. सेकंड आहे की डेफिनेशनमधून डेफिनेटली तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग पेनाल्टीज आहे, कमिटीज आहे, ऑथॉरिटीज, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायचं. ॲव्हरेज आपण पहिले सगळं शिकून घेऊया. त्यानंतर ॲव्हरेज जो आहे की कुठल्या कुठल्या पोर्शनमधून आपल्याला किती प्रश्न येणार, आणि IMP जे आहे ते कमीत कमी 20-25 प्रश्न तुम्हाला मी काढून देईल. तर त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली पाठ करून जायचे. ओके, आपण BMC लॉ ऑफिसरच्या बॅचसाठी हीच स्ट्रॅटेजी अप्लाय केली होती. आम्ही काय केलं, पूर्ण एक सब्जेक्ट शिकायचा अँड देन नंतर काय करायचं की 20-25 काढायचे त्याच्यामधले, आणि मग त्याच्यामधले 3, 4, 5 तर उतरणारच. याच बेसिसवर आपण ती बॅच घेतली आणि विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या प्रमाणे रिझल्ट आलेला. तर तीच स्ट्रॅटेजी आपण इथेही आता अप्लाय करूया. चॅप्टर 1, शॉर्ट टायटल, एक्सटेंट्स अँड कमेन्समेंट, डेफिनेशन्स अँड डिसमिसल. त्यानंतर सेक्शन इथूनच पाठ करायचे आहे. पण आता हे शॉर्ट टायटल वगैरे विचारणार नाही की सेक्शन डेफिनेशन कुठे आहे हे विचारणार नाही, हेही विचारणार नाही. मग याच्यामध्ये सेक्शन्स पाठ करण्यासारखं इथे काहीही नाही आहे चॅप्टर 1 मध्ये. मग सेक्शनमध्ये काय आहे हे पाहण्यासारखं आहे. ठीक आहे, तर मग सेक्शनमध्ये काय ते बघूया आपण. सेक्शन पूर्ण स्टडी करूया. कम टू द पॉइंट. द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947चा हा ॲक्ट आहे तुमचा. याची जी इनॅक्टमेंट आहे म्हणजे प्रेसिडेंटची जी असेंट मिळालेली आहे दॅट इज 11 मार्च 1947ला मिळालेली आहे. बट ही डेट आपल्याला कधी विचारत नाही. कमेन्समेंट डेट आपल्याला विचारण्यात येत असते नेहमी. ठीक आहे की नाही. अन ॲक्ट टू मेक अ प्रोव्हिजन फॉर द इन्व्हेस्टिगेशन. हा ॲक्ट बनला कशासाठी आहे, जसं की मी आता इंट्रो देताना तुम्हाला सांगितलं होतं की हा ॲक्ट बनला कशासाठी आहे, बरोबर आहे की नाही. तसंच आता आपल्याला इथे बघायचं आहे की हा ॲक्ट एक्झॅक्टली बनला कशासाठी आहे. तर बघूया. अन ॲक्ट टू मेक अ प्रोव्हिजन्स फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड सेटलमेंट ऑफ द इंडस्ट्रीज डिस्प्यूट्स अँड फॉर द सर्टन अदर पर्पजेस. ओके, हा ॲक्ट एक्झॅक्टली बनला कशासाठी आहे तेही बघूया. ओके, आता प्रॉपरली आवाज जरा जास्त येत असेल तुम्हाला. ठीक आहे, मला एकदा बोलू नाही सांगू शकता तुम्ही, बोलूही शकता, नो प्रॉब्लेम. ओके, मेसेज नाही ना कोणाचा. ओके, नो प्रॉब्लेम. चला कंटिन्यू. सो अन ॲक्ट टू मेक अ प्रोव्हिजन. हा ॲक्ट बनला कशासाठी आहे, प्रोव्हिजन्स बनवण्यासाठी. कशासाठी प्रोव्हिजन्स बनवायचे आहेत तुम्हाला, त्या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. प्रोव्हिजन्स कसे, प्रोव्हिजन्स फॉर द इन्व्हेस्टिगेशन, सेटलमेंट ऑफ द इंडस्ट्रीज डिस्प्यूट्स अँड फॉर सर्टन अदर पर्पजेस. 3 गोष्टी तुम्हाला इथे पाठ करायच्या. त्या कुठल्या पाठ करायच्या त्या बघा. ठीक आहे की नाही. 3 गोष्टी पाठ करायच्या, दॅट इज इन्व्हेस्टिगेशनसाठी. पहिला याच्यामधनं आपल्याला ऑप्शन्स जे येईल ते सगळ्यात आधी राहणार आहे फॉर द इन्व्हेस्टिगेशन. फर्स्ट. सेकंड राहणार आहे सेटलमेंट करण्यासाठी. ऑफकोर्स मग ते आर्बिट्रेशन, कन्सिलेशन आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि काय सेटलमेंट करायचं आहे, ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. इंडस्ट्रियल जे की इंडस्ट्रीशी रिलेटेड डिस्प्यूट्स आहेत ते डिस्प्यूट्स तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. आणि काही अदर पर्पजही आहेत जे की इंडस्ट्रीच्या आणि त्या वादाशी डिस्प्यूटशी रिलेटेड आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला इथेच पाठ करायच्या. उद्या चालून जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की व्हॉट इज द पर्पज टू मेक द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट और व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, टू इन्व्हेस्टिगेट, टू सेटलमेंट ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स अँड फॉर द अदर पर्पजेस. झालं, इतकं आपल्याला आलं पाहिजे. क्लिअर. Whereas it is expedient to make up provisions for the investigation and settlement of the industrial disputes and for certain other purposes hereinafter appearing. Expedient to make a provision. याच्यामध्ये प्रोव्हिजन्स बनवण्याचे जे काहीही आमचा उद्देश आहे तो इन्व्हेस्टिगेशन, सेटलमेंट आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट तर आहेच, पण अदर पर्पजेस सुद्धा आहे इथे. hereinafter appearing मीन्स आम्ही तुम्हाला इथे समोर दिलेले आहे पूर्ण कायद्यामध्ये. तर ते कोणते आहेत, तर इट इज हिअर बाय इनॅक्टेड ॲज फॉलोज. तर ते आम्ही इथे लॉमध्ये लेजिस्लेशनने इनॅक्ट करून दिलेले आहे ॲज अ चॅप्टरमध्ये. काही चॅप्टर्स दिलेले आहेत, त्या चॅप्टर्समध्ये आम्ही
डेफिनेशन्स पण दिलेले आहेत. त्या डेफिनेशन्स नंतर त्याच्या पेनाल्टीज, फाईन्स दिल्या आहे, ऑथॉरिटीज दिल्या, कोड दिले, स्पेशल प्रोव्हिजन्स दिले आहे. आणि याचं सगळ्यांचं एक्सप्लेनेशन करून आम्ही इन्व्हेस्टिगेशन, सेटलमेंट ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट आणि काही अदर पर्पजचा प्रोव्हिजन्स या ॲक्टमध्ये प्रोव्हाइड करतो. दिस इज द पर्पज ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. नाव कम टू द चॅप्टर 1 दॅट इज प्रिलिमिनरी. सगळ्या कायद्यामध्ये प्रथम आपण प्रिलिमिनरी बघत असतो. दॅट प्रिलिमिनरी मीन्स जे की प्रस्तावना किंवा आपली प्राथमिक एक ओळख असते किंवा त्याच्यामध्ये हा ॲक्ट याला काय म्हणायचं आणि मग याच्यामध्ये डेफिनेशन्स हा एक क्लॉज असतो. दिस इज कॉल्ड द प्रिलिमिनरी. यामध्ये प्रिलिमिनरी जेव्हा आपण बघतो की जास्तीत जास्त 1-2 सेक्शन असतात त्याच्यामध्ये आणि मग त्याचे अमेंडमेंट सेक्शन्स असतील तर ते, आणि नेहमी कोणत्याही कायद्यामध्ये बेअर ॲक्टमध्ये सेक्शन 2 हा डेफिनेशनला दर्शवतो आणि त्यामध्ये सबसेक्शन्समध्ये खूप साऱ्या डेफिनेशन दिलेल्या असतात. त्यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या डेफिनेशन आपल्याकडे आपण पाहतो किंवा आपल्याला एक्झामिनेशन दृष्टिकोनासाठी एक्झाम दृष्टिकोनातून आपल्याला ते महत्त्वाचे आहेत. सो इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. पहिलं तरी या ॲक्टला आपण म्हणतो की दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट. या ॲक्टला आम्ही नाव दिलं आहे की इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट. इट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया. हा पूर्ण भारतामध्ये लागू होतो. पण एक थोडंसं मी इथे ट्विस्ट तुम्हाला लिहून देणार आहे की भारतामध्ये तो कुठे लागू होतो, कोणत्या कंपनीजला, कोणत्या इंडस्ट्रीजला लागू होतो, त्या की इंडस्ट्री एक्झिस्टमध्ये आहे. एक्झिस्टिंग किंवा एक्झिस्टमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना तो लागू होतो. ज्या लुप्त पावल्या आहेत किंवा ज्या आता इंडस्ट्रीज नाही आहेत, काम करत नाही आहेत. आधी खूप होती एक इंडस्ट्री पण आता ती नाही आहे आणि आत्ता काहीतरी डिस्प्यूट अराईज झालेला आहे, तर आता हा ॲक्ट त्याला लागणार नाही. दिस ॲक्ट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया, ओनली एक्झिस्टिंग इंडस्ट्रीजला. ठीक आहे. इट शॅल कम इन टू फोर्स ऑन द फर्स्ट डे ऑफ एप्रिल 1947. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपला इथे हा आहे की दिस इज द इम्प्लिमेंटेशन्स डेट अँड इट्स ऑल्सो कॉल्ड द कमेन्समेंट डेट. कमेन्समेंट डेट आपण याला म्हणतो की अंमलात कधी आणलंय आपण. ठीक आहे, 11 तारखेला मार्च 1947ला आपल्याला प्रेसिडेंटनी अटेंड दिली, जसं की आपलं भारतीय न्यायसंहिता आहे. ओके, हे 3 जे लॉ आहेत आपले ते कधी आपले आले आहे, ठीक आहे की नाही, 1 जुलैला अंमलात आले. पण ते 2023 मधलेच लॉ आहे, बरोबर आहे की नाही. तर मग त्यामुळे इथे काय आहे की हे अंमलात कधी आले, तर अंमलात आले हे 1 एप्रिलला, सॉरी 1st डे ऑफ एप्रिल 1947, बरोबर, 1st डे ऑफ एप्रिलला. ठीक आहे, ठीक आहे ऋषिकेश, झाला ॲडमिट. ठीक आहे, तर 1st एप्रिलला हे अंमलात आलेले आहे. ओके, ही जी डेट आहे तुम्हाला प्रॉपरली लक्षातच ठेवायची आहे. आता मी थोडंसं तुम्हाला इथे भीती तर नाही घालत, पण इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ॲक्ट थोडासा तुम्हाला हार्ड जाण्याची शक्यता असते, कारण हा रेग्युलर सिलेबसमधला किंवा प्रोसिजरल लॉ नाही आहे. आपल्याकडे शब्द असेल किंवा त्याची प्रोसिजर असेल, हा फार वेगळ्या डेफिनेशन्स किंवा फार सगळं वेगळं आहे. एकतर नवीन ॲक्ट आहे जो की आपण कधी अभ्यास केलेला नाही आहे. लेबर लॉचा अभ्यास आपण युनिव्हर्सिटीमध्ये करायचो, पण ते काही मन लावून आपण अभ्यास करायचो नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काय फक्त परीक्षेसाठी तेवढा अभ्यास आपण करायचो, बेअर ॲक्टकडे जायचो पण नाही. अगदी त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं असायचं, टीचर्स तेवढे शिकवायचे आणि दॅट्स इट. त्यामुळे थोडंसं हा ॲक्ट वेगळा आहे, याचे प्रोव्हिजन्स वेगळे आहे, नवीन सगळे शब्द आहे, नवीन कायदा आहे, थोडा अवघड जाऊ शकतो, त्यामुळे मी स्लो जाते. सो आपल्याला ही महत्त्वाची IMP जो क्वेश्चन आहे दॅट इज 1 एप्रिल 1947 रोजी जो आहे तो अंमलात कायदा आला, म्हणजे तिथून आपण हा कायदा वापरण्यास सुरुवात केली आहे. ठीक आहे. सो डेफिनेशनमध्ये येऊया. इन दिस ॲक्ट अनलेस देअर इज एनिथिंग रिप्युग्नंट इन द सब्जेक्ट ऑर कॉन्टेक्स्ट. इन दिस ॲक्ट, या ॲक्टमध्ये अनलेस देअर इज एनिथिंग रिप्युग्नंट इन द सब्जेक्ट ऑर कॉन्टेक्स्ट, या ॲक्टमध्ये कुठेही रिप्युग्नन्सी नसेल किंवा या ॲक्टमध्ये कुठलेही सब्जेक्ट आणि कॉन्टेक्स्ट काही दुसरं सांगत असेल तर तो भाग वेगळा. पण सपोज अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ही डेफिनेशन आम्ही इथे दिलेली आहे. काय दिलेली आहे? अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ही डेफिनेशन आम्ही दिली आहे. दिस इज द डेफिनेशन क्लॉज. ओके, आणि अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट या कायद्यामध्ये पुढे कुठल्याही सेक्शनमध्ये आली तरी हाच मिनिंग त्याचा धरायचा
जो की इथे डेफिनेशनमध्ये दिलेला आहे. क्लिअर. बाकी एनिथिंग रिपुग्नंट म्हणजे पर्टिक्युलरली या कायद्यामध्ये एखाद्या सेक्शनमध्ये असं सांगितलं असेल की नाही इथे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचा हा वेगळा अर्थ धरायला हवा, आम्ही या स्पेशली या सेक्शनसाठी आम्ही हा अर्थ इथे वेगळा धरतो, तसं जर असेल तर तो भाग वेगळा. ओके. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. सो नाउ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मीन्स इन अ रिलेशन्स टू एनी. पहिले आपण नॉर्मली बघून घेऊ की व्हॉट इज द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. Even we have these definitions in our IPC, that is the Bharatiya Nyaya Samhita also. Okay, we have seen it again and again, I say. So appropriate government means the central government and the state government, both. But in which cases? That जर मी थोडंसं आपल्या IPCच्या डेफिनेशनवर, जर क्राईम स्टेटमध्ये घडला असेल आणि क्राईम हायकोर्ट किंवा सेशन कोर्टापुरता सीमित असेल तर त्या घटनेचं किंवा त्या केसचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असतं स्टेट गव्हर्नमेंट. पण क्राईम अगेन्स्ट द सेंट्रल असेल किंवा सेंट्रलशी रिलेटेड असेल तर त्याचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असतं सेंट्रल. तसंच आपल्याही इथे जर इंडस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीमध्ये येत असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीच्या डिस्प्यूट मॅटरसाठी काय होईल, ते सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोणतं राहणार आहे त्या इंडस्ट्रीच्या डिस्प्यूटसाठी, तर ते इंडस्ट्रीच्या डिस्प्यूटसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट राहणार आहे. आणि जर स्टेटमधली एखादी इंडस्ट्री असेल आणि स्टेटमधल्या इंडस्ट्रीमध्ये सपोज ठीक आहे स्टेटमधल्या इंडस्ट्रीचा डिस्प्यूटचा वाद असेल डिस्प्यूट्स असेल तर डेफिनेटली त्या इंडस्ट्रीच्या डिस्प्यूट मॅटरमध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट स्टेट राहणार. एकंदरीत खूप सोपं आहे, ठीक आहे की नाही. सो आता इथे ही जी डेफिनेशन आहे ती खूप मोठी आहे, पण आपल्याला ही डेफिनेशन अजिबातच कामाची नाही, तुम्हाला ही इथून येणार नाही डेफिनेशन. आता याच्यामध्ये काही ॲक्ट्स, काही प्रोव्हिजन्स, काही असे कायदे दिले आहेत की त्यांनी म्हटलं की या कायद्या अंतर्गत रन होणाऱ्या ज्या काही कंपनीज आहे त्या स्टेट गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट असेल किंवा बाकीच्या मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. इन अ रिलेशन्स टू एनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट कन्सर्निंग एनी इंडस्ट्री कॅरिड ऑन बाय ऑर अंडर एनी ऑथॉरिटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट or by the railway company concerning any controlling industry as may be specified in behalf of the central government. रेल्वे सेंट्रल आहे तर रेल्वेची इंडस्ट्रीज असेल त्याचा डिस्प्यूट जर कुठल्या कोर्टात चालत असेल तर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सेंटर राहणार आहे. सेंट्रल त्याची ऑथॉरिटी असेल, सेंटर त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा अगेन्स्ट सेंट्रल असेल किंवा जर कोणालाही रेल्वेच्या अगेन्स्ट टाकायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित राहणार आहे त्याचे बाकीचे काय. डॉक लेबर बोर्ड एस्टॅब्लिश्ड अंडर सेक्शन, हे सगळे कायदे दिलेले आहे विच इज रन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. या कायद्याअंतर्गत जर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट मध्ये काही वाद निर्माण झाला आहे तर त्यांचं गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट सेंट्रल राहणार. बाकी जे आहे तर मग ते काय असणार आहे, स्टेट असणार आहे. बाकी हे काहीही वाचण्याची तुम्हाला गरज नाही. दॅट्स वाय आय एम स्किपिंग इट अँड मूव्ह टुवर्ड द अदर सेक्शन. वाय? बिकॉज गरज नाही आहे. तरी सेकंड क्लास आपण इथे बघू शकतो की इन अ रिलेशन्स टू अदर इंडस्ट्रीज डिस्प्यूट म्हणजे एनी instead of the central government provisions, तर इन्क्लुडिंग द स्टेट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल तर ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणार आणि तिथे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट सेंट्रलला म्हटलं जाणार आणि बाकीचे स्टेटच्या इंडस्ट्रीजला सोडून अंडर दी सेंट्रल गव्हर्नमेंट असेल दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मानलं जाणार. बट दिस इज द डेफिनेशन वी नीड नॉट टू रीड और रिवाइज फॉर दी एक्झामिनेशन. त्यामुळे इथेच आता ही PDF मी तुम्हाला जर पुढे गेले तर दिस इज नॉट सो इम्पॉर्टंट, ही तुम्हाला इतकी महत्त्वाची नाही आहे. जिथे IMP आहे मी तिथे IMP लिहिणार आहे. उद्या चालून ही PDF तुमच्याकडे राहील, पण तुमच्या हातात जर वेळ असेल तर तिथेच लिहून ठेवायचं. मी कमेन्समेंट डेट तुम्हाला IMP सांगितली आहे आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट ते ही IMP सांगितलं. बाकी ही डेफिनेशन तुम्ही नाही वाचली तरी चालेल. ए वाली. नाउ कम टू द AA. This is amended definition which is arbitrator includes an umpire also. Arbitrator means you know that arbitrator which is a person which is appointed by the government or he have authority to solve the dispute which is related to the industry. Okay, arbitrator. So
तो एक मीडिएटर असतो, आर्बिट्रेटर, आणि आर्बिट्रेशनचे तो काम करतो आणि ते डिस्प्यूट सॉल्व्ह होतो. हे कोणीही असू शकतं, जस्टिस असू शकतं, जज असू शकतं, कोणीही ज्या लेवलवर त्याला तिथे अपॉइंट करायचं तो. सो दिस इज द आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट. आपल्याला कदाचित येण्याची शक्यता असेल तर त्याच्यामध्ये ते बघूया, अदरवाईज गरज नाही. बट दिस डेफिनेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द प्रीमियम्स एक्झामिनेशन. जर तिथे आलं की आर्बिट्रेटर इन्क्लूड्स अन अंपायर. अंपायर मीन्स पंच, ठीक आहे की नाही, जे की आपण याला ज्युरी म्हणू शकतो. अंपायर लाईक अंपायर, एक पंचाज म्हणू शकतो की एक पंच बसला आहे, एक कमिटी बसली आहे, दे हॅव ऑथॉरिटी बाय द गव्हर्नमेंट टू सॉल्व द डिस्प्यूट्स. दॅट पंचाज आपण ह्याला म्हणतो, ठीक आहे की नाही, पंच. सो ह्या पंचाला सुद्धा आपल्याला सपोज त्यांना ऑथॉरिटी असेल तर दे कॅन सॉल्व द डिस्प्यूट ऑफ द वर्कर्स अँड इंडस्ट्रीज एक्सेट्रा. सो अंपायर इन्क्लूड्स इन अ आर्बिट्रेटर. जर प्रश्न आला की अंपायर इन्क्लूड्स आर्बिट्रेटर, यस. अंपायर नॉट इन्क्लूड आर्बिट्रेटर, दॅट इज द रॉंग क्वेश्चन. कधी कधी येते की अंपायर इन्क्लूड अंपायर इज अ पार्टली आर्बिट्रेटर, नो. सो इट्स डायरेक्टली त्यांनी दिले की इन्क्लूड द अंपायर. सो पंच जे असतात ते अंपायर इथे आर्बिट्रेटर म्हणून नेमले तर ते आर्बिट्रेटर होऊ शकतात. नाव ही जे डेफिनेशन खूप छोटी आहे. नाव कम टू द AAA. This is also amended definition. Come to the AAA to section 2AA, section 2AAA. Average pay means the average of the wages payable to a workman. आता आपल्याला ना थोडंसं डीपली जर गेलं आपण लेबर लॉजमध्ये, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट अँड ऑल दॅट, त्याच्यामध्ये ना थोडाफार कन्सेप्ट फार जास्त आहेत. आता या परीक्षेची तयारी करायची, इंडस्ट्रियल कोर्टमध्ये काम करायचं, तर हे ॲक्ट डेप्थमध्ये क्लिअर पाहिजे. मी शिकवताना आज तुम्हाला असं म्हणणारच नाही की परीक्षेपुरतं करा, परीक्षेपुरतं करा, कारण इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला हेच विचारणार आहे. सोल अँड होल इंडस्ट्रियल कोर्ट आहे, त्यामुळे इथे तुम्हाला इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रीच्या रिगार्डिंग ऑल दी क्वेश्चन्स डेप्थमध्ये माहिती पाहिजे. क्लिअर? याच अजिबातच म्हणणार नाही की ठीक आहे हे सोडून द्या किंवा असं वगैरे नाही. पेमेंट ऑफ वेजेस, यू नो द वेजेस मीन्स काय आहे, आणि वेजेस ॲक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे आधीच. कंपन्सेशन, कॅन्सलेशन्स, वेजेस ॲक्ट. ओके. आता ॲव्हरेज पे म्हणजे काय, याच्यामध्ये याचा आपल्याला इथे प्रश्न पडला आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली द ॲव्हरेज पे. आता ॲव्हरेज पे आणि वेजेस मी एक तुम्हाला पहिले एक नॉर्मली शिकवते, देन आपण सेक्शनकडे जाऊया. सपोज एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या लेबर किंवा वर्कमॅनचा डिस्प्यूट अराईज झालेला आहे, त्या वर्कमॅनला काढून टाकले. आता वर्कमॅनला काढून टाकल्यानंतर तो म्हणतो की मला माझे वेजेस द्या, जे की पेएबल टू द वर्कमॅन होते. पैसा तर त्याला लागेल ना द्यायला. आता पैसा द्यायचा कसा, तो काउंट कसा करायचा, त्याला रिट्रीचमेंट केलेला आहे, त्याला काढून टाकलंय कंपनीमधनं किंवा तो रिटायर, व्हॉट एव्हर मे बी इट्स, कुठल्याही डिस्प्यूट्समधून. तर मग आता तो मोजायचा कसा, काउंट कसा करायचा, तर त्याचे अपॉइंटमेंट कशा प्रकारची आहे. तो वर्कमॅन मंथली पेएबल होता का, वीकली पेएबल होता का, डे बेसिसवर होता का, इयरली होतात का, या बेसिसवर त्याचं ॲव्हरेज पे ठरवलं जातं की त्याला काढून टाकल्यानंतर त्याचा ॲव्हरेज पे आपल्याला त्याला किती देण्यात येणार आहे. अँड नंतर कोर्टामध्ये हा जेव्हा प्रोसिडिंग सुरू असणार आहे आणि कोर्टामध्ये ट्रायल चालणार आहे, जसे की आपण रेंट कंट्रोल ॲक्ट पाहतो ना, रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये असतं की कॉम्पन्सेशन किती मिळालं पाहिजे टेनंटला किंवा लँडलॉर्डला, त्या बाबतीत त्याच्यामध्ये इथे एक क्रायटेरिया दिला आहे की कितीपर्यंत द्यावं. तसंच इथे सुद्धा दिलेलं आहे की ॲव्हरेज पे मीन्स द ॲव्हरेज ऑफ द वेजेस. जेवढे काही तुम्हाला वेजेस मिळतात त्याचे ॲव्हरेज आपण वर्कमॅनला देतो, एम्प्लॉयर जेव्हा इंडस्ट्रीतनं त्याला काढलं जातं. नाउ इन द केस ऑफ मंथली पेड वर्कमन, जर एखादा मंथली पेड वर्कमन असेल, त्याला मंथली पेमेंट होत असेल, ठीक आहे की नाही, मंथली, हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे ॲज इट इज पार्ट करून ठेवायचं आहे तुम्हाला. इन द 3 कम्प्लीट कॅलेंडर मंथ्स म्हटलंय. 3 कम्प्लीट कॅलेंडर मंथ्स म्हणजे आज सपोज मला एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जॉब लागल्यानंतर मी 6-7 महिने 8 महिने तिथे काम केलं. आता माझं त्याचं काही पटत नाही आणि त्यांनी मला काढून टाकलं अँड आय एम
apply or I applied or I have sue against the industry for the compensation that is wages. तर माझे लास्ट 3 मंथ जे मला पेमेंट मिळत होतं त्याच्या ॲव्हरेजनुसार त्याचा एक ॲव्हरेज काढला जाईल. आता ही प्रोसिजर खूप मोठी आहे, ही आपल्याला सेक्शन 25-26 मध्ये पाहायला मिळेल. ओके, आणि ते ॲव्हरेज कसं काढायचं हे ॲट दी एंड ऑफ दी ॲक्ट मी तुम्हाला ते एक सांगेल की हे कसं काढतात, कारण हे इंटरव्ह्यूमध्ये महत्त्वाचं आहे. आता आपण फक्त सेक्शनला रीड करूया, कारण हे समोरच्या सेक्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सो इन द केस ऑफ मंथली पेड वर्कमॅन, जर एखादा मंथली पेड वर्कमॅन असेल तर त्याचं लास्ट 3 कंप्लीट कॅलेंडर मंथ असेल ना, तर त्याचं ॲव्हरेज पेमेंट त्याला आपण किती देत होतो त्यानुसार याचं वेजेस समोर ठरवलं जाईल. दिस इज कॉल्ड ॲव्हरेज पे. इथे फक्त स्केल लक्षात घ्या, बाकी सेक्शन 25 मध्ये वगैरे आहे ते बघूया आपण. इन द केस ऑफ वीकली पेड वर्कमॅन असेल, जर वीकली तुम्ही काम करत असाल तर इन द 4 कंप्लीट मंथ, ओके, तर लास्टचे ते 4 महिने आहे तुमचे त्याच्यामध्ये तुम्हाला काउंट केलं जाईल. सो इन द केस ऑफ तुम्ही म्हणाल मॅडम 2च महिने जर मी काम केलं तर 4 महिने कुठून, 4 वीक्स कुठून येईल, तर त्याला ॲव्हरेज पे मिळत नसतं. तो इथे बसतच नाही या लिस्टमध्ये, त्याच्यामुळे यांनी समोर दिलेलं आहे 3 मंथ 4 वीक्स वगैरे. इन द केस ऑफ डेली पेड, जर तुम्ही वर्कर आहात तर इन द 12 फुल वर्किंग डेज, 12 दिवसाच्या मध्ये जे काही तुमचं ॲव्हरेज पेमेंट निघत होतं त्याच्यावरून ती स्केल ठरवली जाते. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्केल. आता ही आठवण कशी ठेवायची हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ही स्केल कशी काढायची, त्याचा काय क्रायटेरिया आहे ते आपण नंतर बघूया. आपल्याला वर्क ऑन कंपन्सेशनमध्येही तो आपल्याला मिळेल. आणि सर तुम्ही आत्ता जॉईन झाला होता ना, परत लेफ्ट झालात का? ओके, येस. 2 दिवस तुम्हाला जॉईनिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण मी लॅपटॉप इथून डायरेक्टली क्लासमधून घेत नाही. जेव्हा बोर्डवर मला दिसतं तेव्हा मला ते कळून जातं. ठीक आहे, बट इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सो इन द केस ऑफ मंथली पेड, जर मंथली पेड वर्कर आहात तुम्ही, जे जॉईन नव्हते त्यांनी प्लीज रेकॉर्डेड आत्तापर्यंतचं बघून घ्या. ओके ओके, आपण कंटिन्यू. ओके, आपण इथे स्केल बघूया की मंथली असेल तर तुम्हाला 3 कॅलेंडर मंथ्स हे खूप व्यवस्थित तुम्ही वाचा. ठीक आहे, 3 कॅलेंडर मंथ्स तुम्हाला जावं लागतं. इन द केस ऑफ वीकली पेड असेल, येस मी वाचते तुमचा मेसेज, 1 मिनिट. वीकली पेड असेल तर कंप्लीट 4 वीक, हे पाठ करा. त्यानंतर डेली असेल तर इन द 12 फुल वर्किंग डेज, तर 12. हे चार्ट पाठ करा तुम्ही. ठीक आहे, काय मेसेज आहे बघू द्या. नाही आहे काय मेसेज, सॉरी, पुढे या. ओके, ही स्केल पाठ करून घ्या आणि देन आपण ते क्रायटेरिया किंवा त्याचं कसं काढतात किंवा याची जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ते बघून घेऊ, कारण असं नको व्हायला की इंटरव्ह्यूला गेल्यावर हे येणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे एक नोट्स आहे एका रेफरन्स बुकमधल्या, त्या काढावं लागेल, जे की आता माझ्याकडे ती बुक्स नाही आहे. पण हे स्केल लक्षात ठेवा. नाउ preceding the date on which the average pay becomes payable if the workman had worked for 3 complete calendar month or 4 complete weeks or for 12 full working day. ओके, याच्यामध्ये जे काही कॅलेंडर डेज आहे त्याप्रमाणे ते काउंट, प्रिसिडिंग मीन्स काउंट केल्या जाईल. And as the case may be and where such a calculations cannot be made, the average pay shall be calculated as the average of the wages payable to the workman during the period he actually worked. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की काय होतंय, आवाज का येत नाहीये? आवाज येत नाहीये माझा तुम्हाला? आवाज येतोय? कोणाला आवाज नाही? येस येतोय ना? काय होतं कधी कधी एकदम प्रॉपर आहे. कधी कधी काय होतंय की तुमच्याकडे काही इंटरनेट प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे तुम्ही काय करता, थोडंसं एक डेली एक व्यवस्थित जागा ठेवा की तिथे तुम्हाला इंटरनेट इश्यू येणार नाही. मग तिथे प्रॉपरली बसा किंवा तुमचं सिम कार्ड तुम्ही चेंज करून बघा. आणि मी असंही सांगितलं तुम्हाला की 2 दिवस थोडंसं मी घरून क्लास घेते आहे, त्यामुळे थोडासा इकडचा तिकडचा आवाज येऊ शकतो. 2 दिवस ॲडजस्ट करा, आज आणि उद्या. देन वी विल कंडक्ट द क्लास फ्रॉम द क्लासरूम और स्टुडिओ. हो बिलकुल, ओके, नो प्रॉब्लेम.
एक्झाम्पल घेऊन सुद्धा आपण करूया. ओके, सो इथे काय म्हटलं आहे की जर या कॅटेगरीमध्ये बसत नाही, जर मी जसं सांगितलं की वर्किंग डेज 12 होतच नसेल तर मग काय, तर मग त्याचे जे वेजेस ॲक्च्युली वर्क केलं आहे तेवढे त्याला देऊन टाकायचे. ठीक आहे की नाही, या कॅटेगरीमध्ये बसत नसेल तर. हो की नाही, हे आपण सेक्शन 25 मध्येही बघणार आहोत, त्यामुळे मी फक्त स्केल सांगून तुम्हाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. नाही समजलं असेल तर आपण डेफिनेटली डिस्कस करूया. सो ओके, सो दिस इज द प्रोसिजर. आता याच्यामध्ये इतकंच सांगितलं आहे की काउंट करणार कॅलेंडरमधून हे तुमचे मंथ किती दिवस काम केलं. सपोज एखाद्या वर्करनी वर्षभर काम केलेलं आहे आणि त्याला मंथली पेमेंट आहे आणि त्याला काढून टाकण्यात आलंय, तर लास्ट 3 मंथमध्ये त्याला जे रेग्युलर पेमेंट होतं, जे पे करत होतात तुम्ही लास्ट 3 मंथमध्ये, ठीक आहे की नाही, बघा लास्ट 3 मंथमध्ये जे पे करत होतात ना, त्याचं ॲव्हरेजच त्याला पुढे दिलं जाईल. म्हणजे तो म्हणेल की नाही मला आता, त्याला सपोज लास्ट 3 मंथमध्ये 10,000 पेमेंट होतं, 10. तो म्हणेल नाही मला 12 पाहिजे, तर कोर्ट म्हणेल तुला जे लास्ट 3 मंथमध्ये इथे पेमेंट वाढलं होतं त्याच हिशोबाने मिळणार आहे, कमी नाही आणि जास्त नाही. त्याच्यावरचा इंटरेस्ट वगैरे दॅट इज द पार्ट ऑफ दी कॉन्ट्रॅक्ट अँड कंटेंट्स ऑफ दी युअर कॉन्ट्रॅक्ट अँड इंडस्ट्री. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे म्हटलं आहे. अजून टेन्शन घेऊ नका, मी सांगते की कोणताही ॲक्ट स्टार्टिंगला थोडा अवघड जातो पहिल्या आणि दुसऱ्या दिवस, नंतर तुम्ही इतके फ्री अँड फ्रँकली होऊन जाता की तुम्हाला सगळं कळायला लागतं, कारण हे डेफिनेशन आहे आणि या डेफिनेशनचं एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं असतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असते की त्यातल्या त्यात मोर ओव्हर दिस ॲक्ट विच इज टोटली न्यू फॉर अस, तर त्यामुळे थोडासा डबल थोडा हार्ड जाऊ शकतो. अँड थर्ड थिंग इज दिस, वी हॅव न्यू फॉर इच अदर. ओके, मी तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे. ट्युनिंग व्हायला, माझं कम्युनिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला आणि एक एन्व्हायरमेंट तयार होण्यासाठी वेळ लागत असतो. त्यामुळे आजच सगळं मला समजावं आणि मी आजच सगळं जिंकावं असं होत नाही. पण ॲट दी एंड ऑफ दी ॲक्ट मी तुम्हाला हे प्रॉमिस करते की एकही विद्यार्थी असा नसला पाहिजे की त्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याचा आन्सर आलं पाहिजे नाही येणार, आणि एकही विद्यार्थी असा नसला पाहिजे की त्याने म्हणावं की मॅडम नाही मला हे नाही कळलं. ती माझी जबाबदारी आहे. थोडंसं 1-2 दिवस तुम्हाला सेट व्हायला वेळ लागतो. इवन सिव्हिल प्रोसिजर्स कोड सुरू केल्यानंतरही असं होतं, बिकॉज हे थोडेसे ट्रिकी लॉ असतात. ठीक आहे, सो डोंट वरी अबाउट इट. मी शिकवत जाते, त्यानंतर आपण अजून आपला जेव्हा क्लासरूममधून क्लास होईल तर डेफिनेटली आपण क्लास बंद करूनही, नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करूनही वेगळे डिस्कशन करू शकतो आणि ते डिस्कशनचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेल, डोंट वरी, ॲपवर. सो अशा प्रकारे आपण जाऊया. एकदम गोंधळून जाऊ नका की मला हे समजतच नाही. बिलकुल बिनधास्त राहा, जेवढं समजते तेवढं लिहा बेअर ॲक्टमध्ये, नाही समजलं तर ते डिस्कशनमध्ये कव्हर होतं. ओके, मी बिलकुल घाई करणार नाही आहे, अजिबातच. क्लिअर. नाव कम टू द बी, दॅट इज अवॉर्ड. डेफिनेशन ऑफ अवॉर्ड, यू नो द अवॉर्ड व्हॉट इज, बिकॉज जेव्हा ही ट्रिब्युनल किंवा इंडस्ट्रियल ट्रिब्युनल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असा शब्द येतो, आर्बिट्रेशन ट्रिब्युनल, तर याच्यामध्ये आपल्याला ट्रिब्युनलमध्येच आहे. ठीक आहे, इंडस्ट्रियल कोर्ट, ट्रिब्युनल असे जे हे असतात, स्पेशल बॉडीज असतात, ॲडव्हॉक बॉडीज असतात, तर याच्यामध्ये आपल्याला जजमेंट नाही मिळत, अवॉर्ड मिळत असतं. जजमेंटला आपण इथे अवॉर्ड म्हणतो, कारण की इथे काहीतरी पैशाच्या स्वरूपात, कंपन्सेशनच्या स्वरूपात तुम्हाला ग्रांट होत असतं. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड द अवॉर्ड. ओके, सो अवॉर्ड मीन्स अन इंटरिम ऑर अ फायनल डिटर्मिनेशन. अगेन जजमेंट सारखंच आहे आपल्याकडे, इंटरिम ऑर्डर, ओके, अँड डिटर्मिनेशन ऑफ एनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट. सो अवॉर्ड तुम्हाला देताना या अवॉर्डमध्ये ग्रीन पेन जर तुम्हाला सॉफ्ट वाटत असेल तर आय विल चेंज इट. सो अवॉर्ड इन्क्लूड इंटरिम सुद्धा आहे, म्हणजे एक तात्पुरत्या स्वरूपाचा सुद्धा तुम्हाला एक इंटरिम रिलीफ इथे मिळू शकतं की चला बाबा हा डिस्प्यूट खूप मोठा आहे, याच्यामध्ये खूप सारे जण इन्व्हॉल्व आहे, इंडस्ट्रीज मोठी आहे, तर आत्ता सध्या आपण एक वर्षभरासाठी 6 महिन्यासाठी वर्कर्सला इंटरिम अवॉर्ड देऊया की ठीक आहे, तुमचं नुकसान होऊ शकतं. वर्कर्सचा आपल्याला विचार करावा लागतो की 20,000 रुपीज, 20K वर्कर्सला जजमेंट लागेपर्यंत, म्हणजेच फायनल डिटर्मिनेशन ऑफ दी केस होईपर्यंत इंटरिम ऑर्डर आम्ही काढतो आहे, इंटरिम अवॉर्ड देतोय की 20,000 द्या. यांची जी मागणी आहे ती 50,000ची आहे वर्करची, पण आता इंडस्ट्रीनी सगळंच बंद केलेलं आहे कारण डिस्प्यूट चालू आहे, तर मग ते कशाने खातील किंवा त्यांचा उदरनिर्वाह ते कशाने भागवतील. तर कोर्ट म्हणतं, इंडस्ट्रियल कोर्ट किंवा ट्रिब्युनल, ठीक आहे, वर्कमॅनला काय करा की
इंटरिम अवॉर्ड देऊन टाका, की त्यांना सध्या केसचा डिस्प्यूट सॉल्व्ह होईपर्यंत काय करा की 20K देऊन टाका, 20,000 रुपये पेमेंट मंथली देऊन टाका. पण अजून केस सॉल्व्ह झालेली आहे का नाही, पण यांना इंटरिम अवॉर्ड देता येतं कोर्टाला. सो दिस इज कॉल्ड द इंटरिम अवॉर्ड. म्हणजे अवॉर्ड हे इंटरिम स्वरूपात सुद्धा कोर्ट बहाल करू शकतं. दिस इज युअर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. सपोज जर तुम्हाला प्रश्न आला की अवॉर्ड हे इंटरिम असतं का, अवॉर्ड हे फायनल डिटर्मिनेशन्स असतं का, किंवा अवॉर्ड ओनली इन द फॉर्म ऑफ द फायनल डिटर्मिनेशन. सो नो, अवॉर्ड मीन्स इंटरिम ॲज वेल ॲज फायनल डिटर्मिनेशन. ओके. and what is mean by final determination? Final determination of the industrial dispute means टोटली याचं पूर्ण झालेलं आहे, पूर्ण सूट तुमचा सॉल्व्ह झालेला आहे, जजमेंट लागलेलं आहे असं आपण याला म्हणू शकतो. पण जजमेंट शब्द इथे आपण यूज करत नाही फक्त. दिस इज कॉल्ड अ अवॉर्ड. फायनल डिस्पोजल ऑफ द केस, फायनल कन्क्लुजन ऑफ द केस, इट इज कॉल्ड अ फायनल डिटर्मिनेशन ऑफ एनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऑफ एनी क्वेश्चन्स रिलेटिंग देअर टू बाय एनी लेबर कोर्ट. कोणत्याही लेबर कोर्टाने जर तुम्हाला एखादं जजमेंट दिलं असेल तर दिस इज कॉल्ड द अवॉर्ड. इंडस्ट्रियल ट्रिब्युनलनी जजमेंट दिलं असेल तर दिस इज कॉल्ड द अवॉर्ड. और नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल दॅट इज NIT ने दिलं असेल तर दिस इज कॉल्ड द अवॉर्ड. अँड इन्क्लूड अन आर्बिट्रेशन्स अवॉर्ड मेड अंडर दिस सेक्शन 10. आता आर्बिट्रेशन्स अवॉर्ड काय असतात, आर्बिट्रेटरने दिलेले. एखाद्या कंपनीच्या डिस्प्यूटसाठी किंवा एखाद्या इंडस्ट्रीच्या डिस्प्यूटसाठी आर्बिट्रेटर नेमला आहे, त्या आर्बिट्रेटरने कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, दोन्ही पार्टीमध्ये सेटलमेंट केलेली आहे. अँड आफ्टर द सेटलमेंट ऑफकोर्स कन्क्लुजन तर तो देणार आहे की फायनल डिटर्मिनेशन्स वी हॅव डन इन द पार्टीज अँड इंडस्ट्रीज. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड द अवॉर्ड. म्हणजे कोण कोण इथे अवॉर्ड देऊ शकतं आणि कोणत्याही एखाद्या ऑथॉरिटीनी किंवा ट्रिब्युनलनी एखादं जजमेंट फायनल डिटर्मिनेशन केलं त्याला अवॉर्ड म्हणायचं. दॅट इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स questioning relating to the labor court, industrial tribunal, NIT, national industrial tribunal, and also final order passed by the arbitration or arbitrator, which is also called the award according to the section 10A. जे की सेक्शन 10A पुढे दिलेला आहे. आणि अवॉर्ड कसं असतं, इंटरिम स्वरूपात पण असतं आणि फायनल डिटर्मिनेशन फायनल स्वरूपात सुद्धा असतं. आता या सेक्शनमध्ये मला सांगा काय काय क्वेश्चन येऊ शकतात. 2 प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. पहिलं की अवॉर्ड हा डेफिनेशन कुठे दिलेला आहे, 3 प्रकारचे येऊ शकतात. दॅट इज 2B मध्ये आपल्याला अवॉर्ड दिलेला आहे. क्लिअर. आणि खरंच डीपमध्ये विचारतात त्याच्यामध्ये प्रश्न. दिस इज नॉट JMFC, मी अजून सांगते. 2B मध्ये अवॉर्ड दिलेला आहे. त्याच्यामध्ये अवॉर्ड हा इंटरिम आणि फायनल दोन्हीही स्वरूपात असतो. अवॉर्ड इथे दिलं हे कसं म्हणायचं किंवा या अवॉर्ड कशाला म्हणायचं, की कोणतं कोर्ट अवॉर्ड देऊ शकतं, तर लेबर कोर्ट देऊ शकतं, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल देऊ शकतं, नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल देऊ शकतं आणि आर्बिट्रेटर दॅट इज आर्बिट्रेशन्स ट्रिब्युनल सुद्धा तुम्हाला इथे अवॉर्ड देऊ शकतं. आणि यांनी दिलेल्या फायनल डिटर्मिनेशनला तुम्ही किंवा इंटरिम ऑर्डरला तुम्ही अवॉर्ड म्हणू शकता. क्लिअर आहे याच्याबद्दल? क्लिअर नसेल तर विचार, किंवा तुम्हाला वाटत असेल की मधात नाही बोलायचं तर ॲट दी एंड ऑफ दी लेक्चर सुद्धा तुम्ही विचारू शकता. बट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. नाही तर काय होतं, ते मागचं मागेच राहतं आणि आपल्याला इवन टीचर्स लोकांनाही ही सवय असते, हां ते उद्या बघून घेऊया आपण, मग ते उद्यावरचं उद्याच राहतं. तो विद्यार्थी बिचारा कंटाळून जातो विचारून की प्लीज सर मॅडम सांगा ना कालचं. ते का तुम्हाला येऊन जाईल, वाचा व्यवस्थित, किंवा ठीक आहे आपण उद्या बघूया. नाही होत, तो उद्या कधीच येत नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता जे काही आहे ते हे करा. हे बघा, मी अजून तुम्हाला सांगते आहे, मला पर्सनली वाटतं की एवढी फीज भरून ऑनलाईन एवढे क्लास करतो आपण, आपला डेटा, टाईम, सगळ्या गोष्टी, फॅमिली प्रॉब्लेम्स, वर्क, हे सगळं मॅनेज करून आपण कानात हेडफोन टाकून 1 तास बसतोय, तर तो 1 तास म्हणजे तो 1 तास स्पेशल असला पाहिजे. स्पेशल म्हणजे स्पेशल. त्याच्यामध्ये मला कोणी डिस्टर्ब करणार नाही. त्याच्यामध्ये मी आत्ता जर 1 तास घातला तर तो 1 तासात मी काय माइंडमध्ये टाकलं मी नाहीच विसरणार. छावा मूवी बघायला गेले की नाही, सगळेच गेले असतील. 3 तासात एक डायलॉग, एक म्युझिक, एक सगळ्या गोष्टी, सगळं तुम्हाला आठवतं. पैसे भरून गेलात की नाही, गेलात. स्पेशली म्हणून गेला की नाही, यार मला तो पिक्चर बघायचाच आहे. ह्या एवढी फिलिंग जर प्रत्येक लेक्चरला असेल 1 तास, तर तुम्हाला परत ऍक्ट वाचायची गरजच नाही.
हो की नाही. इसको कहते हैं की मन लगा के पढ़ाई करो. मन लगा के पढ़ाई करो म्हणजे काय, हेच आहे की मी 1 तास कॉन्सन्ट्रेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन, काहीच गरज नाही. सकाळी उठून योगा करा, मेडिटेशन करा कॉन्सन्ट्रेशनसाठी. कशाला 4 दिवस माझ्या क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेशन करून बघा, 5व्या दिवशी ऑटोमॅटिकली होईल. बिकॉज काय, डिसिप्लिन, सवय. एक सवय, सवय ही फार विचित्र गोष्ट आहे. माइंडला लावली ना एक 4-5 दिवस ती होणारच. काही काही आमचे असे क्लासेस होते की 1 दिवस सुट्टी जरी असली तर त्यांना करमायचं नाही मॅडम आज आम्हाला करमत नाही सुट्टी. का तर आम्ही रेग्युलर असं व्यवस्थित सगळं ठेवायचो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन करा. खूप कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे अशा एक्झामसाठी. का, कारण सिलेबस वास्ट असतो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जागा कमी असतात. माझी पोस्ट निघालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, टार्गेटच ठेवायचं. ठीक आहे की नाही. फुल ट्राय करा, काहीच उणीव ठेवू नका. हां, ॲट दी एंड रिझल्ट आला नाही आला हे सगळं वरच्याच्या हातात सोडून द्यायचं. हलकी चिंता मत करो, कर्म करो. याचा अर्थ हाच असतो की पण कर्म करताना चुकायचं नाही. दिस इज अ व्हेरी बिग डील फॉर विथ अवर सेल्फ, की आपल्यासोबत ही बिग डील करायची. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तो भाग वेगळा. सो अवॉर्ड, आय थिंक तुम्हाला कळलं असेल. अवॉर्डमधनं 3 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एक डायरेक्ट सेक्शन विचारू शकतील. अवॉर्ड हा कोणत्या स्वरूपात, इंटरिम, डिटर्मिनेशन, फायनलही असू शकतं. अँड अवॉर्ड हे इंडस्ट्रियल ट्रिब्युनल हे सगळे बहाल देऊ शकतात. नाउ अवर थर्ड डेफिनेशन, दॅट इज बीबी, बँकिंग कंपनी. ओके बाबा, बीबी. बायको म्हणते की मला बँकेत अकाउंट काढायचे, मला लाडकी बहीण योजना भेटणार आहे. बीबी म्हणजे बँकिंग कंपनी, असं लक्षात ठेवा. ओके. नाउ मीन्स अ बँकिंग कंपनी ॲज डिफाईन इन अ सेक्शन 5 ऑफ द बँकिंग कंपनीज ॲक्ट 1949. बँकिंग कंपनी ॲक्ट आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये बँकिंग कंपनीची त्यांनी डेफिनेशन दिली असं यांचं म्हणणं आहे. आता कधी कधी काय होतं, लेजिस्लेटिव्ह जर तुम्हाला ड्राफ्टिंगमध्ये जायचं असेल किंवा आपल्याकडे एक पोस्ट निघाली आहे, त्याचे पण क्लासेस अजून मी स्पेशल ॲक्ट सुरू नाही केलेले, आता करेल 11-10 तारखेपासून. बँकिंग कंपनी काही लेजिस्लेशन काय असतं की डबल डेफिनेशन ते प्रोव्हाइड करत नाही. जर डेफिनेशन क्लास क्लिअर नसेल तर ते म्हणतात की जा आणि जनरल क्लॉजेस ॲक्टमध्ये जा, तिथे सगळ्या डेफिनेशन पडल्या आहेत तिथून वाचा. किंवा ऑलरेडी आम्ही बँकिंग कंपनीची डेफिनेशन जर बँकिंग कंपनीच्या ॲक्टमध्ये दिली असेल तर इथे काय गरज आहे, ते पण ॲक्ट तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे यांनी स्पष्ट सांगितले की बँकिंग कंपनीची डेफिनेशन खूप मोठी आहे, ती आम्ही तिकडे दिलेली आहे, तिकडे जाऊन वाचा जर कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर. कारण या ॲक्टमध्ये तेवढी आम्हाला गरज वाटत नाही बँकिंग कंपनीची द्यायची. हॅव्हिंग अ ब्रांचेस ऑर अदर एस्टॅब्लिश्ड इन मोर दॅन वन स्टेट अँड इन्क्लूड्स द एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. बँकिंग कंपनी म्हटले, बँक नाही म्हटले. एक अशी बँकिंग कंपनी आहे की तिने लाईक मुथूट फायनान्स, मुथूट फायनान्सच्या अनेक ब्रांचेस आहेत. ती एक बँकिंग कंपनी आहे मुथूट फायनान्स, आणि तिने अनेक ठिकाणी प्रत्येक स्टेट्समध्ये प्रत्येक शहरामध्ये ब्रांचेस काढल्यात बँकिंगच्या. आणि हे काम कोण चालवतं मुथूट फायनान्सच्या प्रत्येक ब्रांचच्या, तर त्यांची एक बँकिंग कंपनी आहे ती चालवते. दिस इज कॉल्ड अ बँकिंग कंपनी. ज्यांनी ब्रांचेस काढलेल्या आहे, खूप साऱ्या त्यांच्या ब्रांचेस आहे, एस्टॅब्लिशमेंट इन द मोर अँड वन स्टेट केलेलं आहे. दिस इज कॉल्ड द बँकिंग कंपनी. आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचंही काम ते इंडियामधून करतात. द इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया येते. हे वाचलं नाही तरी चालेल तुम्ही, कारण आपल्या कामाचं नाही आहे. ठीक आहे की नाही. सो द स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये येतं. परत बँकिंग कंपनी म्हणजे कोणत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, द स्टेट बँक ऑफ इंडिया, करस्पॉन्डंट न्यू बँक, हे सगळे जे आहे त्याच्यात येतात. सो डोंट रीड इट. जिथे अजिबातच वाचण्याची गरज नाही ते आपण बिलकुलच टाइम घालवायचा नाही. याचं कारण असं असतं की व्हॉट टू डू और व्हॉट नॉट टू हेही माहिती असलं पाहिजे. दिस इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. मी सगळं करतो म्हटल्याने नाही जमणार आहे, ते येणारच नाही बाबा, कशाला मागे लागला तू. इथे एक एक मिनिट महत्वाचा असतो. त्यामुळे व्हॉट टू लेफ्ट फॉर व्हॉट नॉट टू, काय लेफ्ट करायचं आणि काय नाही, काय सोडून द्यायचं. आणि जीवनाचं पण आपल्या तसंच असतं. यू नो दॅट. आय एम गिव्हिंग यू लाईफ लेसन ऑल्सो, की काय सोडून द्यायचं आणि काय पकडायचं हे जर कळलं ना माणसाला, तर माणूस थोडासा लवकर पुढे जातो. सगळंच धरून ठेवतो म्हटल्यानंतर मग महत्त्वाच्या गोष्टी सुटू शकतात. त्यामुळे आपल्याला अभ्यासातही तसंच करायचं आहे की काय धरायचं आहे आणि काय सोडायचं ते कळलं पाहिजे. बँकिंग कंपनी अँड दॅट इज द appropriate government, these two definitions is not important for us. So come to the next.
बोर्ड मीन्स अ बोर्ड ऑफ कॉन्सिलेशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर दिस ऍक्ट. आता हा बोर्ड आहे ना, इथे फक्त त्यांनी सांगितलं की या ऍक्टमध्ये आम्ही कॉन्स्टिट्यूट केला आहे. पुढे काही एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही बोर्ड पूर्ण दिलाय की या बोर्ड कसा राहणार आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूटमध्ये. इंडस्ट्रियल डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी एक बोर्ड असतं. त्या बोर्डच्या ऑथॉरिटीज काय असणार आहे, त्याची एस्टॅब्लिशमेंट कोण करणार आहे, त्याच्या काय प्रोसिजर आहे, त्याच्या टर्म्स कंडिशन काय आहे, त्याचं वर्क काय आहे, त्याच्या ड्युटीज काय मेंबरच्या, हे आम्ही सगळं समोर देतो. त्यामुळे बोर्ड मीन्स इथे कॉन्सिलेशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर दिस ऍक्ट. तर ते पुढे बघूया. समोर दिले आपल्याला क्लोजर सीसी मीन्स द परमनंट क्लोजिंग डाऊन ऑफ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट और पार्ट देअर ऑफ. क्लोजर ठीक आहे की नाही, क्लोज करणे, परमनंट क्लोजिंग डाऊन ऑफ द प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट और पार्ट देअर ऑफ. एखादा पर्टिक्युलर इंडस्ट्री आहे इथे ही डेफिनेशन येऊ शकते ठीक आहे की नाही. आणि ही जी इंडस्ट्री आहे तिला परमनंटली क्लोज करणे, परमनंटली किंवा पार्टली एखादा भाग क्लोज करणे, ती जागा. लाईक एक इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे, आपण ऐकतो अरे इथे खूप मोठी एक इंडस्ट्री होती आधी आणि म्हणून ती आता क्लोज झालेली आहे, परमनंटली क्लोज झाली आहे. किंवा तुम्हाला असे वाटते अरे खूप मोठी होती इंडस्ट्री, आता फक्त एकच भाग त्यांनी त्याचा सुरू ठेवलेला आहे, बाकी जी उर्वरित आहे ना ती पूर्ण बंद पडली आहे. बाकी ते समोरचे 2-3 शेटर आहेत तेवढे चालू ठेवले आहेत त्यांनी, तेवढंच काम असतं ते. मग पार्टमध्ये सुद्धा आणि परमनंटली फुल इंडस्ट्री सुद्धा इथे क्लोज करण्यात येतात. ते दॅट इज द क्लोजर. हेही पुढे आपल्याला बघायला भेटणार आहे याचे काय काय टाईप्स आहेत ते. सो पण आपल्याला जर प्रिलिम्समध्ये हा शब्द विचारलात की सीसी म्हटलं की 2cc आणि 2cc मध्ये सी क्लोजर येतो माहिती आहे तुम्हाला ठीक आहे की नाही. सीसी क्रीम लगाओ और पुरे पिंपल्स क्लोज कर डालो. तुम्हाला मी हे सगळे एक्झाम्पल कसं आठवण ठेवायचं म्हणून कसं लक्षात ठेवायचं ह्याच्या ट्रिक्स असतात माझ्या. पर्सनली घेऊ नका कारण मॅडम काही सांगता असं नाही आहे, पण तुम्हाला लक्षात राहील की अरे हो हे क्लोजरच्या वेळेस मॅडमने ती सीसी क्रीमचा ॲडव्हर्टीज सांगितली होती ना. तर मग तुम्हाला तिथे जर आलं की क्लोजर ही डेफिनेशन कशात दिलेली आहे तर सीसी मध्ये ठीक आहे की नाही. सॉरी ओके. सो आपण असे म्हणू शकतो की सिमेंट कॉन्क्रीट घेतला आणि आमच्या घरचा तो पूर्ण तिकडचा जो एरिया आम्ही क्लोज करून टाकला. तो क्लोज करायचं म्हणजे सीसी अँड मीन्स द परमनंटही क्लोज करू शकता तुम्ही ज्या प्लेसला जिथे की तुम्ही एम्प्लॉयमेंट करत आहात, कामकाज करत आहात, तुमचा बिझनेस सुरू आहे त्या प्लेसला, किंवा तुम्ही पार्टमध्येही क्लोज करू शकता ॲज पर युअर डिस्प्यूट्स रिझॉल्व अँड दिस इज कॉल्ड द क्लोजर. आता सीसी मध्ये क्लोजर दिलाय, एक क्वेश्चन बनू शकतो. दुसरा क्लोजर म्हणजे तो परमनंटली होतो किंवा पार्टली पण होतो. असं जर ऑप्शन आलं तर ते दोन्हीही कसे असतात. जर क्लोजर इज परमनंटली ओनली रॉंग आहे, क्लोजर इज ओनली इन अ पार्ट एम्प्लॉयमेंट रॉंग आहे. क्लोजर मीन्स द परमनंट क्लोजिंग डाऊन ऑफ अ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट ऑर पार्ट देअर ऑफ. असं याचा आन्सर येतो. काही डाऊट्स आहेत नाही ना, समजत आहे प्रॉपरली, मग पुढे जाते मी. कॉन्सिलेशन ऑफिसर काउन्सिलिंग करणे, यू नो दॅट काउन्सिलिंग तर गरजेचीच आहे. कारण काय कधीही आपल्या स्टेटचं ज्युडिशरीचं कोर्टाचं ट्रिब्युनलचं एकच म्हणणं असतं. आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम असो किंवा ज्युडिशरी असो, आपलं एकच आहे की बाबा कॉम्प्रोमाइज करा, मॅटर वाढवू नका. आमच्याकडे ऑलरेडी एवढं लोड झालेलं आहे, हायकोर्टामध्ये 900 बॉर्डर एका दिवशी मॅटर आहे. हा एक कारण आहे. दुसरं आहे की भांडण करू नका. भांडण करण्यासाठी ज्युडिशरी नाही आहे, भांडण सॉल्व्ह करण्यासाठी आहोत आपण. लॉ सिस्टीम, लॉ अँड ऑर्डर. त्यामुळे आम्ही इथे काय करत असतो, ह्याच्यामुळे असे वेगवेगळे लॉज आणि वेगवेगळे ट्रिब्युनल्स, डिपार्टमेंट, बोर्ड्स आम्ही काढलेले आहे आणि आम्ही याच्यामध्ये कॉन्सिलेशन प्रोव्हाइड करतो, काउन्सिलिंग ऑफिसर प्रोव्हाइड करतो. देअर इज वन काउन्सिलिंग ऑफिसर, कॉन्सिलेशन ऑफिसर मीन्स अ कॉन्सिलेशन ऑफिसर अपॉइंटेड अंडर दिस ऍक्ट. आता ह्याच्या अपॉइंटमेंट आपल्याला पुढे दिल्या, पण हे डी वगैरे असं काही तुम्हाला येत नाही कारण एकदम समोर त्याचे महत्त्वाचे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. कॉन्सिलेशन प्रोसिडिंग्स मीन्स एनी प्रोसिडिंग्स हेल्ड बाय द कॉन्सिलेशन ऑफिसर ऑर बोर्ड अंडर दिस ऍक्ट. इथे जे आपलं बोर्ड आहे, कॉन्सिलेशन बोर्ड आहे जे की कॉन्स्टिट्यूट केलं आहे या ऍक्टमध्ये, त्याच्या अंतर्गत कॉन्सिलिंग प्रोसिजर चालते. आर्बिट्रेशन, कॉन्सिलेशन क्लिअर, कॉम्प्रोमाइज करणे, सेटलमेंट करणे, डिस्प्यूट बिटवीन द वर्कर्स अँड इंडस्ट्रीज, dispute between the worker and worker, industries and citizen, industries and states, etc. etc. तर यांचं कॉन्सिलेशन आणि आर्बिट्रेशन होतं हे की बोर्ड थ्रू किंवा कॉन्सिलिंग ऑफिसर थ्रू होतं आणि त्याची प्रोसिडिंग आम्ही तुम्हाला समोर दिली आहे. त्यामुळे ह्या दोन्हीही डेफिनेशन इथे महत्त्वाच्या नाही आहे.
विचारतं काय, ज्याच्यामध्ये काहीतरी मिनिंग आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी पॉइंट आहे. जसं की क्लोजरमध्ये अवॉर्डमध्ये आपल्याला काय समोर काहीतरी मटेरियल दिसतंय ना, इथे काही नाही, इथे अपॉइंटमेंट आहे, ती पुढे दिली तर तिथनं विचारणार प्रश्न. दिस इज द स्ट्रॅटेजी फॉर क्रॅक द एक्झाम, की कुठून काय येतं. आलं लक्षात आता. तरीही दिस इज द फर्स्ट लेक्चर, अजून तुम्ही फ्री अँड फ्रँकली बोलण्याला सुरुवात नाही केलेली आहे. मी तुम्हाला आधीही म्हटलं की थोडा वेळ द्या स्वतःला, इंटरेस्टिंग वाटेल. नाव कम टू द कंट्रोल्ड इंडस्ट्री, EE. ठीक आहे की नाही, मीन्स एनी इंडस्ट्री द कंट्रोल्ड ऑफ विच बाय द युनियन हॅज बीन डिक्लेअर्ड बाय अ सेंट्रल ॲक्ट टू बी द एक्सपिडियंट इन द पब्लिक इंटरेस्ट. ओके, कंट्रोल इंडस्ट्री म्हणजे काय. एखाद्या इंडस्ट्रीवर त्याचं अंडरटेकिंग आहे, एखाद्या इंडस्ट्रीला डिक्लेअर्ड केलेलं आहे काय, विच इज रन अंडर द युनियन, ही युनियन अंतर्गत काम करते. मीन्स एनी इंडस्ट्री द कंट्रोल ऑफ विच बाय द युनियन हॅज बीन डिक्लेअर्ड बाय एनी सेंट्रल ॲक्ट. एखादा पर्टिक्युलरली सेंट्रल ॲक्ट आहे, बघा इथे स्टेटचा काहीही संबंध नाही, सेंट्रल ॲक्ट आहे एखादा, ठीक आहे की नाही, सेंट्रल ॲक्ट आहे, इंडियन गव्हर्नमेंटचा एखादा ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की ही इंडस्ट्री जी आहे, ठीक आहे की नाही, लाईक अ सेंट्रल फिल्म इंडस्ट्री ॲक्ट आहे आपल्याकडे, यू नो दॅट. सो ही जी इंडस्ट्री आहे ना, ती डिक्लेअर केली आहे की एक्सपिडियंट इन द पब्लिक इंटरेस्टसाठी बनली आहे. एक्सपिडियंट इन द पब्लिक इंटरेस्ट म्हणजे पूर्णपणे पब्लिक इंटरेस्टसाठीच आम्ही वर्क करतो. क्लिअर. दिस इज कॉल्ड अ कंट्रोल्ड इंडस्ट्री. आता कंट्रोल इंडस्ट्री EE सेक्शनमध्ये दिली आहे आणि ही इंडस्ट्री अंडर द युनियन काम करते आणि त्याचा पर्पज जो आहे तो पब्लिक इंटरेस्ट असला पाहिजे आणि मोर ओव्हर हे डिक्लेअर केलं पाहिजे एखाद्या सेंट्रल ॲक्टनी. हे 4 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. एफ मध्ये अ कोर्ट मीन्स अ कोर्ट ऑफ इन्क्वायरी कॉन्स्टिट्यूटेड अंडर दिस ॲक्ट. हो डेफिनेटली एक कोर्ट आहे, मीन्स अ कोर्ट ऑफ इन्क्वायरी. तिथे काय चालतं, इन्क्वायरी चालतं आणि इथे एका पर्टिक्युलर आता लाईक इंडस्ट्रियल कोर्ट कुठे कॉन्स्टिट्यूट केलं, याच ॲक्टमध्ये कॉन्स्टिट्यूट केलं, म्हणून आपण त्याला इन्क्वायरीचा राईट ऑथॉरिटी आहे त्या कोर्टाला. सो दिस इज द इंडस्ट्रियल कोर्ट. ते समोर बघूया. कंट्रोल्ड ऑथॉरिटीचं कळलं तुम्हाला, इंडस्ट्रीचं कळलं, सॉरी. एक अशी इंडस्ट्री की युनियन अंतर्गत काम करते, तिला एखाद्या सेंट्रल ॲक्टने डिक्लेअर केलं की ही पब्लिक इंटरेस्टसाठी बनलेली आहे, इट इज एक्सपिडियंट इन द पब्लिक इंटरेस्ट. ओके, कोणाचाही आवाज येत नाही आहे, याचं कारण आहे की समजत आहे, दॅट्स वाय आय एम मूव्हिंग टू द नेक्स्ट सेक्शन. एम्प्लॉयर. ओके, आलो थोडं एम्प्लॉयर, एम्प्लॉई, इंडस्ट्रीज या सगळ्या गोष्टींकडे. हू इज अ एम्प्लॉयर और एम्प्लॉयर मीन्स काय, जी. आता बघा, एम्प्लॉयर मीन्स अ बॉस, एम्प्लॉई मीन्स अ एम्प्लॉई जो की त्याच्या ऑफिसमध्ये काम करतो. ओके, पार्ले जीला विचारांना आपण जी म्हणतो, एम्प्लॉयरला आपण जी म्हणतो, जी सर, जी सर, जी सर. बरोबर आहे की नाही. सो एम्प्लॉयर ही डेफिनेशन 2G मध्ये दिली आहे. 2G स्पेक्ट्रम घोटाळा. 2G मध्ये एम्प्लॉयर दिलाय तुमचा. In a relations to an industry carried on by or under the authority of the any department of the central government or a state government, the authority prescribed in this behalf, or where no authority is prescribed, the head of the department. सपोज एखादी इंडस्ट्री युनियन अंतर्गत काम करते, सपोज एखादी इंडस्ट्री पब्लिक इंटरेस्टसाठी काम करते किंवा एखादी इंडस्ट्री स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत काम करते आहे, एखादी इंडस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत काम करते आहे, तर त्यांना एक प्रिस्क्राइब्ड ऑथॉरिटी असते. बरोबर आहे की नाही, बिकॉज दे अंडरटेकिंग मध्ये काम करतात. सो इन अ रिलेशन टू द इंडस्ट्री कॅरीड ऑन, ही इंडस्ट्री कुठल्या रिलेशन्स थ्रू कॅरीड आउट होती आहे, दॅट इज अंडर द ऑथॉरिटी ऑफ डिपार्टमेंट. एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करते का ती, ते डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे का की स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, ठीक आहे की नाही. अँड द ऑथॉरिटी प्रिस्क्राइब्स इन दिस बिहाफ. आणि मग प्रिस्क्राइब म्हणजे ज्याला पीठासीन अधिकारी, प्रिस्क्राइब्ड ऑफिसर असं बनवलेलं असेल की नाही, की या इंडस्ट्रीचा CEO, या इंडस्ट्रीचा अध्यक्ष, कोण कोण असतं ते काय सगळे शब्द क्लिअर. या इंडस्ट्रीचा बॉस, या इंडस्ट्रीचं हे, लाईक एखादी
इंडस्ट्री जर गव्हर्नमेंटच्या एखाद्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करत असतील तर गव्हर्नमेंटनी ऑलरेडी त्यांना ऑथॉरिटी दिली की हा बॉस आहे, हा असिस्टंट आहे, हा ॲडिशनल आहे, सगळे आहे. त्यामुळे मग त्याचे एम्प्लॉयर गव्हर्नमेंट ठरवतात. आणि ते एम्प्लॉयर म्हणजे कोण असतात की ते एम्प्लॉयर म्हणजे कोण, जे की गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करतात. ऑथराइज्ड प्रिस्क्राइब्ड ऑन दिस बिहाफ म्हणजे गव्हर्नमेंटनी त्यांना ऑथॉरिटी जे ज्या ज्या प्रकारची दिली ते ऑथराइज्ड ऑफिसर्स असतात. आलं लक्षात मी काय म्हणतीये. पण ही एम्प्लॉयर किंवा ही इंडस्ट्री कुठल्याच डिपार्टमेंट किंवा सेंट्रल किंवा स्टेट अंतर्गत काम करत नसेल तर मग वेअर नो ऑथॉरिटी इज प्रिस्क्राइब्ड किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना काही प्रिस्क्राइब्ड ऑथॉरिटी नेमून दिली नसेल तर द हेड ऑफ द डिपार्टमेंट एम्प्लॉयर असतो त्याचा. ज्या कंपनीचा HOD हेड ऑफ द डिपार्टमेंट असतो तो त्याचा एम्प्लॉयर असतो. जर ठरवून नाही दिलं तर. पण ठरवून दिलं असेल की तुम्ही HOD आहे, तुम्ही CEO आहे, तुम्ही हे आहे, तुम्ही ते आहे ॲज पर द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट रूल रेग्युलेशन, बिकॉज दॅट इंडस्ट्री in a relation to the working in a relations to the under the department of the state or central government, then ठरवलेलं असेल तर तो भाग वेगळा. पण ठरवलेलं नसेल तर हेड ऑफ द डिपार्टमेंटला एम्प्लॉयर म्हणायचं. फास्ट होत असेल तर सांगा, समजलं नाही तर सांगा, डोंट वरी. कम टू द नेक्स्ट पॉइंट. जीचा एम्प्लॉयर जीचा सेकंड क्लॉज. इन अ रिलेशन्स टू अन इंडस्ट्री carried on by or on the behalf of the local authority, the chief executive officer of that authority. In a relations to an industry carried on by or on the behalf of the local authority. आपल्याकडे भरपूर साऱ्या लोकल ऑथॉरिटीज असतात. ठीक आहे. ट्रस्ट असतात. शहाजी महाराज ट्रस्ट, शिवाजी महाराज ट्रस्ट इंडस्ट्रीज. ठीक आहे की नाही. अनेक अशा ट्रस्ट आणि लोकल ऑथॉरिटीज यू नो दॅट. काही महानगरपालिकेत अंतर्गत काही काढलेल्या असतील. अशा अनेक लोकल ऑथॉरिटीज आपल्याकडे असतात आणि त्या लोकल ऑथॉरिटीच्या अंतर्गत जर ती इंडस्ट्री कॅरी होत असेल तर त्याचा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्यांना ऑथॉरिटी दिली आहे तो एम्प्लॉयर असतो. इथे कोण असतं एम्प्लॉयर, इथे कोण असतं एम्प्लॉयर आणि इथेही कोण असतं एम्प्लॉयर हे पाठ करावं लागणार आहे तुम्हाला. एक्झिक्युटिव्ह इन अ रिलेशन्स टू द ट्रेड युनियन. ओके, ट्रेड युनियनचं जर एखादं इंडस्ट्री असेल ट्रेड युनियन, okay, means the body by whatever name called to which the management of the affair of the trade union is interested. युनियन माहिती आहे तुम्हाला, इंडस्ट्रीच्या युनियन असतात तशाच ट्रेड युनियन असतात आणि त्या ट्रेड युनियनला आपण इथे काय म्हणतो, त्याचा एक्झिक्युटिव्ह म्हणतो. त्याचा जो एम्प्लॉयर असेल ना, जसं की वर्कमॅन्स कम्पन्सेशन, तसं लाईक बिल्डर एक असोसिएशन असू शकतं किंवा हे जे असं असतं ना लाईक इंडस्ट्रीजचं युनियन असू शकतं. तर त्या इंडस्ट्रीच्या युनियनला जे की इंटरेस्टेड बनलेली आहे ती युनियन, तर त्याच्या जो मॅनेजमेंट आणि अफेअर सांभाळतो तो जो व्यक्ती आहे त्याला जी जबाबदारी दिली आहे त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. ह्या इंडस्ट्रीयल युनियनचा एक्झिक्युटिव्ह XYZ आहे. अगदी सरळ आणि सोप्या भाषेत शिकवत आहे मी, बिलकुलच सरळ आणि सोप्या भाषेत. कारण थोडंसं आपल्याला हा नवीन आहे, अगदीच नवीन आहे आणि याच्यामध्ये असं इंटरेस्टिंग असं काहीच नाही आहे की मी लाईक तुम्हाला IPCC RPC CPC मध्ये शिकवते की बघा तो तिकडनं आला आणि याला मारलो मग तो पळून गेला मग अंधार झाला. हे आपण थोडंसं प्रॅक्टिकली नॉलेज कोर्टाचं स्टोरी वाईज आपण शिकवतोच. पण इथे तसं मला इतके काही असे उदाहरणं देता येणार नाही, पण तरी मी देण्याचा प्रयत्न करते. म्हणून एम्प्लॉयर मीन्समध्ये 3 क्लॉजेस आहे. पहिले तर की एम्प्लॉयर म्हणजे कोण, की ज्याला सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने ऑथराईज केलेला आहे तो एक असू शकतो त्या इंडस्ट्रीचा, किंवा मग कोणी ऑथराईज केलं नसेल तर त्याचा हेड ऑफ द डिपार्टमेंट इंडस्ट्रीचा एम्प्लॉयर असतो. सेकंड क्लासमध्ये जर तुमची लोकल ऑथॉरिटीच्या अंतर्गत तुमची इंडस्ट्री काम करत असेल तर त्याचा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तुम्हाला इथे एम्प्लॉयर म्हणून म्हणता येईल त्याला. थर्ड आहे की जर तुमचं युनियन असेल, ट्रेड युनियन असेल, तर त्याच्यामधला जो कोणीही मॅनेजमेंट अफेअर सांभाळतो तो व्यक्ती त्याचा एक्झिक्युटिव्ह या नावाने ओळखला जाईल. आणि हे कोण कोण इथे ऑथराइज्ड पर्सन बाय द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, हेड ऑफ द डिपार्टमेंट, सेकंडमध्ये सांगितलं की CEO अँड थर्डमध्ये एक्झिक्युटिव्ह, हे तिन्ही इथे एम्प्लॉयर या नावाने ओळखले जाते अकॉर्डिंग टू दिस ऍक्ट. दिस इज द डेफिनेशन ऑफ द एम्प्लॉयर. कम टू द नेक्स्ट. A person shall be deemed to be independent. Okay,
for the purpose of his appointment as the chairman or of other member of the board, court or tribunal, if he is unconnected with the industrial dispute referred to such a board, court or tribunal or with any industry directly affected by such a dispute. एक इंडिपेंडेंट असं इथे याला डीम्ड करता येईल आपल्याला. म्हणजे एखादा पर्सन असा आहे की तो त्याला डीम्ड टू बी द इंडिपेंडेंट म्हटलं जाईल. म्हणजे काय, आता यांच्यामध्ये जर सगळे वाद झाले क्लिअर आणि आर्बिट्रेशनला बोलवायचं काम पडलं, आर्बिट्रेटरला बोलवायचं काम पडलं, कोणत्या चेअरमॅनला, कोणत्या कोर्टामध्ये बोर्डवर एखादा मेंबर बसवायचं काम पडलं, तर त्या मेंबरला इंडिपेंडेंट समजा, शल बी डीम्ड असं समजा, किंवा त्या मेंबरला शल बी डीम्ड असंच समजलं जाईल आणि असा एक इंडिपेंडेंट पर्सन बसवला जाईल तिथे की त्याचं वर्कर आणि इंडस्ट्रीशी काहीही दूरपर्यंत संबंध नाही, तेव्हाच हा डिस्प्यूट सॉल्व्ह होईल. नाही तर माझा मामा आहे, एम्प्लॉयर म्हणेल सीईओ की माझे मामा जस्टिस आहे, त्याला तिथे आर्बिट्रेटर म्हणून बनवूया, मग तो निर्णय तर त्याच्याकडूनच पास होणार ना. म्हणून म्हटलं आहे अ पर्सन शॅल बी डीम्ड टू बी इंडिपेंडेंट. हा पर्सन जो डिस्प्यूट रिझॉल्व्ह करतो तो शॅल बी इंडिपेंडंटच असला पाहिजे. तो ना वर्करच्या ओळखीचा असला पाहिजे ना तो एम्प्लॉयरच्या. फॉर द पर्पज ऑफ हिज अपॉइंटमेंट, जो कोणीही ते अपॉइंट होणार आहे ॲज द चेअरमॅन. चेअरमॅन कुठला, आता बोर्ड आहे आपल्याकडे समोर, बोर्ड शिकायचं आहे आपल्याला, इंडस्ट्रियल बोर्ड, इंडस्ट्रियल कोर्ट, ट्रिब्युनल. तिथे जो चेअरमॅन बसणार आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तो इथे त्याची अपॉइंटमेंट जी होणार आहे ती इंडिपेंडंट तो असणार आहे. त्याला न इंडस्ट्रीशी घेणं देणं आहे, त्याला न वर्करशी घेणं देणं आहे, तो येणार, न्याय देणार आणि चालला जाणार. अदर मेंबर ऑफ द बोर्ड सुद्धा इंडिपेंडंट असले पाहिजे, त्यांचं कुठेच काही रिलेशन नसलं पाहिजे. नाही आधी तो एम्प्लॉयर होता, मग नंतर त्यांनी जेएफसी दिली, नंतर इंडस्ट्रियल कोर्टात पोस्ट झाली, किंवा तुम्ही डायरेक्टर झालात आणि तुम्हाला डायरेक्टरला इथे आर्बिट्रेटर म्हणून बोलवलं, क्लिअर, असं नको व्हायला. कोर्ट ऑर ट्रिब्युनल इफ ही इज अनकनेक्टेड विथ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट. आला लक्षात आता, तो टोटली अनकनेक्टेड असला पाहिजे, रिफर टू सच अ बोर्ड, जे की त्या बोर्डनी त्यांच्यासमोर रिफर केलेला आहे. कोर्ट, ट्रिब्युनल ऑर विथ एनी इंडस्ट्री डायरेक्टली अफेक्टेड बाय सच अ डिस्प्यूट. जो डिस्प्यूट सुरू आहे त्याचा काहीही संबंध नसला पाहिजे, त्याची ओळखी नसली पाहिजे कुठल्याच प्रकारे, नाही तो एक पर्टिक्युलरली इंडिपेंडंट पर्सन असणं गरजेचं आहे अँड अनकनेक्टेड असला पाहिजे तो. Provided that no person shall cease to be independent by reason only of the fact that he is a shareholder of the incorporated company which is connected with or likely to be affected by such an industrial dispute. But in such a case, he shall disclose the appropriate government the nature and extent of the shares held by him in such a company. बरं, आता मला सांगा की एक जस्टिस आहे, त्यांना हे इथं बोलवलं की या तुम्ही, आणि रिटायर्ड जस्टिस आहे, त्यांनी XYZ स्मॉल कॅप फंड, लार्ज कॅप फंडमध्ये पैसे गुंतवले, त्याचे काही त्या कंपनीमध्ये शेअर आहे. उद्या चालून त्या कंपनीचा डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्याकडे आला, पण हे असं एकटं कारण असं अशा प्रकारच्या रिझन्सवरून त्याला तू इंडिपेंडंट नाही, तुझे त्याच्यात शेअर आहे असं वगैरे नाही म्हणता येणार, कारण दिस इज जस्ट अ मेअर रिझन की त्याचे शेअर आहे. एवढ्या छोट्या गोष्टीवरून त्याला आपल्याला नाही बाद करता येणार. बट त्या पर्सनची ड्युटी आहे की त्यांनी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला, जर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मॅटर चालत असेल तर सेंट्रलला, स्टेटचं मॅटर असेल तर स्टेटला सांगावं की बाबा माझा इथे त्यांच्याशी एक्सटेंट थोडा येतोय, माझ्या कंपनीमध्ये त्या शेअर आहे, उद्या चालून जर काही झालं तर माझ्यावर आलं नाही पाहिजे की या जजनी त्या कंपनीत शेअर होते म्हणून कंपनीकडनं न्याय दिला. याला त्या आधीच डिस्क्लोज करायचं आहे. मी डिस्क्लोज करतो की त्या कंपनीमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये माझे शेअर आहे, आय एम अ शेअर होल्डर ऑफ दॅट इनकॉर्पोरेटेड कंपनी, and moreover you want to appoint me there, then appoint me, but मी तुम्हाला सांगून अपॉइंट होते, उद्या चालून माझ्यावर काही आलं नाही पाहिजे. मी तर न्याय देणार आहे, मी तर जज आहे, पण उद्या चालून असं होऊ नये, तर त्यामुळे डिस्क्लोज करायचं तुम्हाला. किंवा तुम्ही नॉट बिफोर मी करू शकता की माझ्याकडे हे मॅटर आणूच नका तुम्ही, माझा तो मामा आहे कंपनीचा मॅनेजर. ओके, सो दिस इज लाईक दॅट. सो प्रोव्हाइडेड दॅट, एक प्रोव्हाइड, परंतु पहिले म्हटले की इंडिपेंडेंट पर्सन पाहिजे, परंतु नो पर्सन शॅल सीज, त्याला तो अशा कारणावरून त्याला इथे अपॉइंटमेंट त्याची रोखल्या जाणार नाही किंवा त्याची अपॉइंटमेंट सीज होणार नाही की तो त्या इनकॉर्पोरेट कंपनीचा शेअर होल्डर आहे. आता असे तर शेअर होल्डर अनेक असू शकतात की नाही, बरोबर आहे की नाही, त्यामुळे असं अफेक्ट होणार नाही. पण त्याची ड्युटी आहे, ही शॅल डिस्क्लोज, ही शॅल मीन्स दॅट इज पर्सन्स ड्युटीज, that the chairman's duties on the board, that the justice or the judge or the
board members duty to disclose before the appropriate government ki I have relations through the share or shareholder with the particular company. Clear आहे? क्लिअर असेल तर समोर जाऊया. ओके ओके नाव कम टू द इंडस्ट्रीज. ओके किती वाजले? थोडं थोडं घेऊया. मी प्रयत्न करते की जेव्हा क्लासेस रेग्युलर 10 पासून सुरू होणार तेव्हा जास्त वेळ घेऊया, कारण जास्त लेक्चर असे म्हणजे घरून रेकॉर्ड व्हायला नको. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही की तुमच्या काय अडचणी आहे, तुम्हाला काय नाही समजलं. या इकडे, कम टू द पॉइंट. काय मेसेज आहेत बघू द्या मला. क्लिअर आहे? ओके आवाजाचाच मेसेज आहे. मॅम आताच डिसिप्लिनचा एक्सपिरियन्स. ओके गुड, व्हेरी गुड. बिलकुल तुम्ही डिसिप्लिन ठेवा, मला डिसिप्लिन ठेवा. मला बिलकुल म्हणायचं की मॅडम सुट्टी नाही झाली पाहिजे, क्लास घ्यायचाच. तसं होत नाही आणि झाले तरी मी कव्हर करते, डोंट वरी. बट तसं पण असायला पाहिजे. इट्स ओके. आज 100 आउट ऑफ किंवा 10 आउट ऑफ 4 to 5% जरी समजलं असेल दिस इज वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यावर समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण 4 to 5% जरी समजलं असेल तर इट्स वेल अँड गुड. अजून एकदा रात्री वाचायचा प्रयत्न करा. नाही समजलं तर लिहून ठेवा आणि उद्या मॅडम की आम्हाला हे नाही समजलंय प्लीज परत एकदा रिपीट करा. मॅम थँक्यू सो मच. इंडिपेंडेंट पर्सन अपॉइंटेड कोण करत असतो? इंडिपेंडेंट पर्सन अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट. दॅट्स कॉल ही शॅल डिस्क्लोज टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे की नाही? एक तुम्हाला हायकोर्ट साईटवर कधी गेलात ना, काही नोटिफिकेशन दिसतात, या ट्रिब्युनलवर रिटायर जजची गरज आहे, या ट्रिब्युनलवर. आलं लक्षात आता कोण विचारला तो प्रश्न? या ट्रिब्युनलवर रिटायर्ड जस्टिसची गरज आहे. येस किरण, येस गुड. असं लक्षात आलं पाहिजे पटकन. मला विचारत जा, म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते. तर दॅट इज कॉल्ड द ट्रिब्युनल. मध्ये इंटरव्ह्यू घेतात आणि त्या ट्रिब्युनलवर रिटायर्ड जजेसला वगैरे, रिटायर रजिस्ट्रार डायरेक्टरला अपॉइंट करतात. क्लिअर? येस. आता याच्यामध्ये आपल्याला बोर्ड शिकायचं आहे, ऑथॉरिटीज, कोर्ट, सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त थोडंसं आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करावं. उगीच वाचत गेलं, तुम्हालाही नाही समजलं, मलाही नाही समजलं, काय झालं तर क्लास लावली. ठीक आहे की नाही? आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या क्लासची फीज अत्यंत कमी आहे. तरी मी तुम्हाला वारंवार सांगते की कोणालाही प्रॉब्लेम असेल तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे की नाही? काय हे बघा, मनी इज ऑलवेज सेकंडरी. आज सपोज एखाद्या विद्यार्थी जर माझ्याकडे ॲडमिशन पैशाच्या अडचणीवरून घेत नसेल तर त्याच्या एवढं नकळत पाप माझ्याकडनं कोणतंच नाही, हे मी क्लिअर सांगते. कधी कधी होऊ शकतात काही गैरसमज की मॅडम तुम्हाला कॉल केला आणि फीज भरा म्हटलं, पण काय हे तुमची चूक आहे की तुम्ही मला फोन करून स्पष्ट बोलला नाहीये. मला नाही माहिती की तुम्ही कुठून आहात, तुमची काय अडचण असते वगैरे. क्वेश्चन्स असेल तर प्लीज ग्रुपवर टाका. या आता पहिले तर क्वेश्चन्स वगैरे इतक्या लवकर नाही घाई करायची. पहिले तर ऍक्ट समजून घ्या, देन MCQs कडे जाऊया. ओके, पहिले सगळं समजून घ्यायचं, देन MCQs कडे वळूया. थोडंसं पेशन्स कासवाच्या चालीने चालायचं आपल्याला. बोर्डवर इंडस्ट्रीचे रूल्स रेग्युलेशन डिपेंड असते. यस, बोर्ड here established for solve the disputes between the disputes of the industries and industrial disputes. So rules and regulation which is made by the legislation, not made by the board. Board rule बनवत नाही. Rule कोण बनवतं? Government, that is the legislation department. Rules and regulation. हा, बोर्ड रूल बनवू शकतं, तेही त्यांचे ते लेजिस्लेशनचे रूल नाही. दिस इज द ऍक्ट. ऍक्ट मध्ये बोर्ड दिलाय, बोर्ड रेग्युलेशन रूल्स बनवू शकतं, असं त्यातलं काही असं नाही आहे. ते बनवू शकतं, बट कम्प्लिटली बोर्डच्या रेग्युलेशन आणि रूल्सवर कंपनी किंवा इंडस्ट्री चालत नाही. लेजिस्लेशन्स डिपार्टमेंट और लेजिस्लेशन्स, रेग्युलेशन, रूल्स, ऑर्डर, लॉज, बाय लॉज आर वेअर प्रिवेल्स ऑलवेज अँड सेकंडरी इज अ बोर्ड नाव. ओके, पुढे चालून बघूया की बोर्डचं वर्क काय आहे, बोर्ड कसं काम करतं, बोर्डची ऑथॉरिटी काय आहे, बोर्डमधनं कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात. उद्या चालून इंडस्ट्रियल कोर्टामध्ये जॉईन झालात तर त्यांनी म्हणू नये की यांना काहीच येत नाही. सगळ्यात आधी तर तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोड इतकं टफ आणि कम्प्लीट करायचं की तुमचा सिव्हिलमध्ये कोणी हातात धरला नाही पाहिजे. सिव्हिल प्रोसिजर कोड मी तुम्हाला एवढं चांगलं शिकवेल सगळ्यांना, JMFC असो कोणी असो, की तुम्हाला डिग्री काय आहे हे कोर्टात जाऊन बघायची गरजच पडली नाही पाहिजे. डिग्री तुम्हाला इथेच बोर्डवर कळेल.
ओके, नो प्रॉब्लेम. एम्प्लॉयर एक्झाम्पल आपण TCS घेऊ शकतो. TCS मॅनेजर, दॅट TCS इज अ कंपनी. त्या TCSचा जो कोणी ऑथॉरिटी आहे, ठीक आहे, विच इज लाईक अंडर दी कम्स अंडर दी कंट्रोल ऑफ दी सेंट्रल ऑर द स्टेट, तर ते एम्प्लॉय घेऊ शकतो आपण डेफिनेटली. TCS इज अ इंडस्ट्री. एक आपल्याला ना इंडियन पिनल कोडमध्ये एक कमेंटमध्ये एक शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे न्याय संहितामध्ये, पब्लिक सर्वंटमध्ये, की द गव्हर्नमेंट इंडस्ट्री असेल, गव्हर्नमेंट पब्लिक इंडस्ट्री असेल विच इज रन अंडर दी गव्हर्नमेंट, so that is the government company and workers under this company are also the public servant. Clear? but प्रायव्हेट कंपनी आहे, पण इवन प्रायव्हेट कंपनीमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असू पब्लिक सर्वंट असू शकतात का? यस, they are not a government servant but they are a public servant because the company work for the public interest. Whenever or that is not a matter that the companies work under the government or not, but the work of the company is for the public interest under the local authority, under the trust, but which is not run under the government, but the employees under the company, employer under the company are the public servant. Manager of the TCS can become an executive. Yes, definitely, why not? Yes. ओके, यस. अशाही प्रकारचे काही क्वेश्चन्स येऊ शकतात आपल्याला, जे की CA ला वगैरे येतात, तर तेही आपण एक दोन बघून घेऊया नंतर ॲट दी एंड, जेव्हा मला असं वाटेल की काही असे प्रश्न येतात का. ठीक आहे, बघूया. MCQज नंतरचा प्रश्न आहे. पहिले एक डिसिप्लिन ठेवा, अभ्यासामध्ये सवय करा क्लासेसची आणि समजून घेण्याची सवय करा, आणि बाकी डिस्कशनचीही सवय करा. मेसेज तुमच्याकडे माईक ऑन नसेल करता येत तर मेसेज करायचा, माईक ऑन येत असेल तर सरळ प्रश्न विचारू शकता. 2 दिवस त्यानंतर मी बोर्डवर शिकवून समजून तुम्हाला शिकवणार आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. गुड नाईट ऑल. काहीही अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुप आहे. येस, डेफिनेटली पूर्ण CPC होणार, नो प्रॉब्लेम. येस, CPCला खूप वेळ लागतो, 1-1.5-2 महिने लागतात, तर त्यामुळे तो सकाळी तुम्ही ते कंटिन्यू करायचं, तुम्हाला दुसऱ्याही एक्झामला तो काम येईल. चलो बाय. येस येस बाय बाय. गुड गुड. थँक्यू. लेक्चर मिळून जाईल तुम्हाला ॲपवर.